अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते। पुणे बलात्कार प्रकरणावर राज्याचे मंत्री संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत नाही, काय सांगाल असं विचारलं असता महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी धक्कादायक उत्तर दिलेलं आहे आणि ते गुरुवारी 27 फेब्रुवारी 2025 रोजी बोलत होते। दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं देखील एक वक्तव्य असंवेदनशील असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आलेली होती। पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार घडलाय, आरोपी अद्याप अटकेत नाही असा प्रश्न संजय सावकारे यांना विचारण्यात आलेला होता। महायुती सरकारमधील वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी या घटनेबाबत असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे आणि ते म्हणाले, असं म्हणता येत नाही एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाहीत असं म्हणता येत नाही। देशात म्हणाल तर या घटना घडतच असतात, कारवाई सातत्यानं चालू राहते। महिला असो की पुरुष सगळेच इथे सुरक्षित राहिले पाहिजेत। फक्त महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, पुरुष नको असं नाही, सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत आणि या दृष्टीनं कुठलंही शासन प्रयत्न करतच असतं। गुन्हेगार वृत्ती कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच, गुन्हेगार असल्याने या गोष्टी घडत असतात। शासन कारवाई करण्याचं काम करत असते असं संजय सावकारे यांनी म्हटलेलं आहे। आरोपी अद्यापही अटकेत नाही, काय सांगाल? असं म्हणता येत नाही आहे, एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे। फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे, सगळे सुरक्षित राहिले पाहिजे। या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते। जसं मी सांगितलं, गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात, त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी भंडारा।